Hello friends, welcome all of you in today's video lecture. Janta High School and Junior College Shirur. Standard 7th, Subject Science, Subject Teacher is Mrs. Jagdale RR. Students, in this video we are going to start topic number 13, Changes Physical and Chemical. बदल भौतिक व रासायनिक या पाठाविषयी आपण माहिती घेणार आहोत. Now some pictures are given here and we have to find which kind of changes are here. आता याच्यामध्ये काही चित्र दिलेले आहेत आणि यामध्ये कोणते बदल होत आहेत ते आपण शोधायचे आहेत. तर आता याच्यामध्ये दुधाचे दही होणे, बर्फ वितळणे, त्याचबरोबर बीला अंकुर फुटणे, पदार्थ उकळून त्याच्या वाफा तयार होणे, लाकूड जळणे, फटाके उडणे असे बरेचसे बदल आपल्याला दाखवलेले आहेत चित्रामध्ये. We have previously studied some examples of changes. Changes like the ripening of a fruit, spoiling of milk occur naturally. These are called natural changes. बघा आता मागील इयत्तेमध्ये सुद्धा आपण काही बदलांची उदाहरणे पाहिलेली आहेत. बघा याच्यामध्ये रायपनिंग ऑफ फ्रूट म्हणजे फळ पिकणे, त्यानंतर स्पॉइलिंग ऑफ मिल्क म्हणजे दूध नासणे, हे जे बदल आहेत ते निसर्गामध्येच घडून येत असतात. त्यांना नैसर्गिक बदल म्हणजेच नॅचरल चेंजेस असे म्हणतात. आणि काही बदल जे आहेत ते आपण स्वतः करत असतो, त्याला आपण मॅन मेड चेंजेस असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये लाईटनिंग अँड इलेक्ट्रिक बल्ब किंवा कटिंग व्हेजिटेबल्स, भाजी चिरणे किंवा विजेचा दिवा लावणे यांना आपण मॅनमेड चेंजेस असं म्हणू शकतो. नाऊ देअर आर युजफुल चेंजेस अँड हार्मफुल चेंजेस म्हणजे उपयुक्त बदल आणि हानिकारक बदलसुद्धा आहेत. मेनी चेंजेस सच एज शार्पनिंग अ पेन्सिल, बेकिंग ब्रेड, कुकिंग फूड आर युजफुल टू अस अँड दीज आर देअरफॉर कॉल्ड युजफुल चेंजेस. म्हणजे पेन्सिलला टोक करणे, भाकरी भाजणे, अन्न शिजवणे अशा कितीतरी बदलांची उपयुक्तता आपल्याला असते, म्हणून त्यांना आपण युजफुल चेंजेस म्हणजेच उपयुक्त बदल असे म्हणतो. द चेंजेस दॅट आर नॉट युजफुल और चेंजेस दॅट डू अस हार्म आर कॉल्ड हार्मफुल चेंजेस. आणि जे बदल आपल्याला उपयुक्त नाहीत आणि त्यापासून आपल्याला धोका पोचतो अशा बदलांना आपण हार्मफुल चेंजेस म्हणजेच हानिकारक बदल असे म्हणतो. नाऊ देर आर सम फास्ट अँड स्लो चेंजेस म्हणजे शीघ्र होणारे बदल आणि सावकाश होणारे बदल असेही काही बदलांचे प्रकार आपल्याला सांगता येतील. बघा द ड्युरेशन ऑफ द बस्टिंग ऑफ अ बलून इज फार शॉर्टर दॅन दॅट ऑफ द रायपनिंग ऑफ अ फ्रूट. म्हणजे फुगा फुटण्याचा कालावधी हा अगदी थोडा असतो, त्यापेक्षा फळ पिकण्याचा कालावधी जास्त असतो. चेंजेस दॅट टेक प्लेस इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम आर कॉल्ड फास्ट ऑर क्विक चेंजेस. म्हणजे जे बदल अगदी कमी कालावधीमध्ये घडून येतात त्यांना फास्ट म्हणजेच क्विक चेंजेस म्हणजे शीघ्र होणारे बदल असे म्हणतात. बघा व्हाईल चेंजेस दॅट टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम आर कॉल्ड स्लो चेंजेस. आणि काही बदल होण्यासाठी भरपूर वेळ लागतो त्याला आपण सावकाश होणारे बदल असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल रायपनिंग ऑफ अ फ्रूट म्हणजे फळ पिकण्याची क्रिया हा सावकाश होणारा बदल आहे. परंतु बस्टिंग ऑफ बलून हा कसा आहे, फास्ट चेंज आहे म्हणजे शीघ्र होणारा बदल आहे. स्टुडंट्स नाऊ देअर आर रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल चेंजेस ऑल्सो. परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीय बदलांची उदाहरणे सुद्धा आपल्याला सांगता येतील. मेल्टिंग सम वॅक्स अँड ऑब्टेनिंग द ओरिजिनल सॉलिड वॅक्स अगेन इज समथिंग दॅट वी कॅन डू रिपीटेडली. द चेंजेस दॅट कॅन ऑकर इन अ फॉरवर्ड अँड रिव्हर्स डिरेक्शन अगेन अँड अगेन आर कॉल्ड रिव्हर्सिबल चेंजेस. म्हणजे मेण वितळवतो आपण, ते पातळ झाल्यानंतर पुन्हा त्यापासून आपण मेण मिळवू शकतो आणि हे आपण पुन्हा पुन्हा करू शकतो.
म्हणून पुन्हा पुन्हा उलटसुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना रिव्हर्सिबल चेंजेस म्हणजेच आपण परिवर्तनीय बदल असे म्हणतो. अ राईप मँगो हावेवर कॅन नॉट बी ट्रान्सफॉर्म बॅक इन टू अ रॉ मँगो. म्हणजे एकदा पिकलेला आंबा मात्र पुन्हा आपण त्याचा कैरी किंवा कच्चा आंबा त्याचा बनवू शकत नाही. वूड कॅन नॉट बी ऑब्टेन फ्रॉम द ॲश फॉर्म द ऑन बर्निंग द वूड. म्हणजे एकदा लाकूड जळल्यानंतर त्या राखेपासून आपल्याला पुन्हा त्याचं लाकूड बनवता येत नाही. त्यामुळे असे जे चेंजेस आहेत त्यांना आपण इरिव्हर्सिबल चेंजेस अपरिवर्तनीय बदल असे म्हणणार आहोत. On considering the above examples, we find that some changes occur again and again after a definite interval of time. Such changes are called periodic changes. On the other hand, it cannot be said for sure when certain changes will recur after one occurrence. Even if they recur, the time interval is not fixed. Such changes are called non-periodic changes. बघा, म्हणजे काही बदल हे ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात आणि अशा बदलांना आपण पिरियडिक चेंजेस म्हणजेच आवर्ती बदल असं म्हणतो. या उलट एखादा बदल घडल्यानंतर तो पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही आणि तो झालाच तर त्या दोन्हीमधील कालावधी एकसारखा नसतो. त्यामुळं अशा बदलांना नॉन पिरियडिक म्हणजेच अनावर्ती बदल असे म्हणतो. Students, in this video, we learn some examples of natural and man-made changes, useful and harmful changes, fast and slow changes, reversible and irreversible changes, and also about the periodic and non-periodic changes. In next video, we will learn about the physical and chemical changes. Thank you.